नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. सुरगाणा तालुक्यातील अलंगुण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तोरण डोंगरी या छोट्याशा पाड्यावरील दिलीप गावित या अपंग खेळाडूची फ्रान्समधील पॅरिस येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो 400 मीटर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे. या अगोदर दिलीप गावित याने चीन मध्ये झालेल्या एशिया पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते. दिलीप गावित याने या अगोदर राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये 20 तर राष्ट्रीय स्पर्धेत 11 वेळेस पदके मिळवली आहे. दिलीप गावितचा सर्व खर्च नाशिकचे वैजनाथ काळे हे ॲथलेटिक्स प्रशिक्षक करत आहे. यासाठी काळे यांनी त्यांची जमीन विकून त्याचा खर्च भागवलाय. तो सध्या पेठ येथील दादासाहेब बिडकर महाविद्यालयात कला शाखेत शिकत आहे. विशेष म्हणजे दिलीप गावितचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांची भारतीय संघाच्या ॲथलेटिक्स प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली असून ते बुधवारी सकाळी दिल्लीहून पॅरिसला रवाना झाले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 7 खेळाडूंची निवड झाली आहे. दिलीप महादू गावित, संदीप संजय सरगर, सचिन सर्जेराव खिल्लारी, भाग्यश्री माधवराव जाधव ॲथलेटिक्स, सुकांत इंदुकांत कदम, मानसी गिरीशचंद्र जोशी बॅडमिंटन, सुयश नारायण जाधव स्विमिंग इत्यादी राज्यातील सहभागी खेळाडू आहे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.